नवी मुंबई में पेयजल गुणवत्ता परखने आज महापौर सुजाता पाटिल ने कोपरखैर ने 3 टाकी एरिया का दौरा किया और नागरिकों से सीधा संवाद किया। इस दौरान मनपा के अभियंता अरविंद शिंदे, जलापूर्ति विभाग के सभापति रविकांत पाटिल, विधि सभापति शाइली शिंदे, नगर सेविका चंद्रभागा मोरे, वरिष्ठ नगर सेवक शिवराम पाटिल समेत तमाम अधिकारी, नागरिक और नगर सेवक मौजूद रहे। यहाँ मनपा की ओर से जल परीक्षण कर्मचारी भी मौजूद थे, जिन्होंने नागरिकों द्वारा लाए गए पानी का परीक्षण किया। नवी मुंबई के तमाम इलाकों से प्रदूषित पानी की सप्लाई की शिकायत आ रही थी, जिसकी वजह से कोपरखैर में तकनीकी परीक्षण किया गया। हालांकि इस परीक्षण में पानी शुद्ध पाया गया। नागरिकों ने इस दौरान महापौर सुजाता पाटिल और जलापूर्ति विभाग के सभापति रविकांत पाटिल एवं अधिकारियों के समक्ष अपने इलाके में हो रही जलापूर्ति में खामियों की भी जानकारी दी, जिसे महापौर ने निराकरण का भरोसा दिलाया। इस अवसर पर नागरिक समस्याओं को लेकर भी मुद्दे उठाए गए और समाधान की अपील की गई। महापौर सुजाता पाटिल ने पेयजल गुणवत्ता परीक्षण दौरे के बाद कहा कि लोक नेता गणेश नाइक के विजन के कारण आज नवी मुंबईकरों को मोरबे डैम से 24 घंटे पानी मिल रहा है। फिलहाल मोरबे डैम में जुलाई तक पानी भंडारण मौजूद है। उन्होंने कहा कि प्रदूषित जलापूर्ति की शिकायतों को देखते हुए आज पेयजल गुणवत्ता का परीक्षण किया गया, लेकिन कोई बड़ी खामी नहीं मिली है। अलबत्ता कई इलाकों से गटर नाली के बीच से रिसाव भरी वाटर सप्लाई की खबरें हैं, जिन्हें दूर करने के निर्देश दिए गए हैं। नवी मुंबईतून बहुतांश ठिकाणावरून गढूळ पाण्याच्या समस्येविषयी तक्रारी येत आहेत आणि त्या संदर्भात आपण हा पाहणी दौरा केला। तिकडच्या पाहणी दौऱ्यादरम्यान असं आढळून आलं की तिथं पाण्याचा काही इश्यू नाहीये। मग जे काही प्रॉब्लेम असतील ते शहरात आपल्या ज्या जलवाहिन्या जातात त्यांच्या संदर्भातच असला पाहिजे, म्हणून मग आपण आता नोड वाईज पाण्याचं पाहणी दौरा करतोय। आज इथं आपण कोपरखैर नोडमध्ये हे पाहणी दौरा केलेला आहे आणि विविध सेक्टर मधून आपण सॅम्पल घेतले पाण्याचे आणि त्याची चाचणी केली। जो क्रायटेरिया शुद्ध पाण्याचा किंवा पिण्यायोग्य पाण्याची जी क्रायटेरिया आहे ती प्रत्येक नोड मधल्या पाण्याने योग्य अशी क्रायटेरिया दाखवलेली आहे। त्याच्यामुळे पाणी दूषित आहे असं सांगता येत नाहीये, पण तरीही पाणी गढूळ येतंय किंवा पिवळसर पाणी येतंय, तर नक्कीच ही समस्या आहे आणि संपूर्ण नवी मुंबईत ही समस्या आहे, तर याचं निदान निघणं खूप गरजेचं आहे। आता आधी ज्या समस्यांविषयी तक्रारी येत होत्या तर त्यामध्ये पाणी जास्त गढूळ दिसत होतं। आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आणि समस्याही म्हणजे तक्रारी कमी झालेल्या आहेत। तरीही आपण मास लेवलवर चाचण्या करत आहोत। पाण्याची जी पिण्यायोग्य तपासणी करून ते पिण्यायोग्य आहे की नाही ते लोकांना सांगत आहोत आणि ह्या समस्या लोकांच्या डायरेक्टली आपल्या प्रशासनाला कळाव्यात म्हणून आपण एक टोल फ्री नंबर एक जाहीर केलेला आहे। तो नंबर असा आहे 1800222309। तो नंबर आहे 1800222309। तर नक्कीच आपण पाण्यासाठी काही संदर्भात ह्या काही तक्रारी असतील आपल्या, तर ह्या टोल फ्री नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता। आपल्या घरामध्ये येऊन प्रशासन कर्मचारी सॅम्पल घेतील आणि तिथल्या तिथं आपल्याला पाण्या संदर्भात चाचण्या करून आपल्याला ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते सांगतील। जर काही म्हणजे आता बहुतांश ठिकाणी लाईनी हा गटरातून गेलेल्या आहेत किंवा जवळ ड्रेनेजच्या लाईन वगैरे आहेत, अशा काही समस्या असतील आणि ते पाणी खऱ्या अर्थाने दूषित असेल तर तिथल्या तिथं आपल्या प्रशासनाला आदेशित केलं आहे की आपण लाईनी चेक करा, कुठे लिकेज आहे का ते चेक करा आणि तातडीने त्याच्यावर कारवाई करून लोकांना पिण्यायोग्य पाणी कसं देता येईल ह्याच्या संदर्भात आपण पाऊल उचलू। आणि जीवन आहे आणि आपल्याला जे मोरबे जे समृद्ध असं धरण आपल्याला लाभलेलं आहे, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या दूरदृष्टीने आपल्याला पाण्याचं समृद्ध असं धरण जे मिळालेलं आहे, तर ते पाणी आता आपल्या धरणामध्ये इतकं शिल्लक आहे की आपण जुलैपर्यंत ते पाणी पुरवू शकतो। पण जर पाण्याचा आपण योग्य वापर केला, योग्य नियोजन करून ते पुरवलं तरच ते जुलैपर्यंत पुरणार आहे। आता निसर्ग आपल्या हातात नाहीये,
पाऊस आज येतोय उद्या येतोय की महिन्यानंतर येतोय ते आपण सांगू शकत नाही. तर नक्कीच पाण्याचा दुरुपयोग टाळा. आपल्या निदर्शनात कुठे येत असेल की पाण्याचा दुरुपयोग होत आहे, कुठे लिकेज आहे, कुठे पाणी गढूळ जास्त प्रमाणात येतं, तर तत्काळ या आपत्कालीन नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि त्याविषयी सूचना प्रशासनाला द्या. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।